नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। सत्य, निर्भीड आणि वेगवान बातम्यांचा आवाज। सबस्क्राइब करायला विसरू नका। गजराज नगरमध्ये ओम शिव चैतन्य गोरक्षनाथ मठमध्ये गुरुवर्य सिद्ध बाबा हिरा महाराज चव्हाण यांच्या पुण्यस्मरणानिमित्त महाप्रसाद व भावपूर्ण आदरांजली। 9व्या वर्षीही ही परंपरा कायम, मान्यवरांच्या उपस्थितीत श्रद्धेचे वातावरण। अहिल्यानगर येथील गजराजनगर परिसरात ओम शिव चैतन्य गोरक्षनाथ मठ स्वर्गीय गुरुवर्य सिद्धबाबा हिरा महाराज चव्हाण गुरु योगी महंत बिजनाथजी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त शुक्रवार दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। नगर संभाजीनगर रोड येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली। ओम शिव चैतन्य गोरक्षनाथ मठ गजराजनगर यांच्या वतीने आणि आयोजक श्री गणेशनाथ व मित्रमंडळ यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम सलग 9व्या वर्षी यशस्वीपणे पार पडला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय गुरुवर्य सिद्धबाबा हिरा महाराज चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली। यावेळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। या प्रसंगी योगी सूरजनाथ गुरु बुधनाथजी, गुरु गोरखनाथ मठ पिंपरी गवळी, नगरसेवक श्री दत्तात्रय कावरे, सुरभनाथ, कैलासनाथ, मंगेशनाथ, राजेंद्र थोरात, सुनील ठाकरे, अविनाश शिंदे, विशाल भिंगार दिवे तसेच नाथ सिद्ध बुद्ध परिवारातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमामुळे समाजात एकता, श्रद्धा आणि सेवाभाव यांचा सुंदर संदेश देण्यात आला। श्रद्धा, सेवा आणि परंपरेचा संगम। गजराजनगरमध्ये ओम शिव चैतन्य गोरक्षनाथ मठ हा नाथ संप्रदायाच्या परंपरेचा एक महत्त्वाचा आध्यात्मिक केंद्र असून येथे गुरुशिष्य परंपरेतून अध्यात्म, साधना आणि समाजसेवेचे कार्य सातत्याने चालते। गोरक्षनाथ परंपरेत गोरक्षनाथ, तपश्चर्या, योग साधना आणि मानवतेची सेवा यांना विशेष महत्त्व दिले जाते। या मठाच्या माध्यमातून अन्नदान, भजन कीर्तन, धार्मिक कार्यक्रम तसेच सामाजिक उपक्रम राबवले जात असून समाजात सद्भावना आणि एकात्मतेचा संदेश दिला जातो। यावेळी आयोजक श्री गणेशनाथ यांनी आपल्या मनोगतात गुरुवर्य स्वर्गीय सिद्धबाबा हिरा महाराज चव्हाण, गुरु योगी महंत बिजनाथजी यांनी केलेल्या तपश्चर्या, आध्यात्मिक साधना व समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सविस्तर माहिती दिली। त्यांनी सांगितले की त्यांच्या मार्गदर्शनातून अनेकांना आध्यात्मिक दिशा मिळाली असून त्यांच्या कार्याची परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल। यावेळी उपस्थित भाविक भक्तांनी आपल्या मनोगतात सांगितले की दरवर्षीप्रमाणे यंदाही महाप्रसाद भंडाऱ्याचा लाभ घेण्यासाठी सर्व धर्मीय बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान असून या उपक्रमातून समाजात एकता, बंधुता आणि सेवाभावाची भावना अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले। यावेळी चव्हाण परिवार तसंच अहिल्यानगर परिसरातील सर्व भाविक भक्त व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। आलेल्या सर्व मान्यवर व भाविक भक्तांचे मनपूर्वक आभार व्यक्त करताना श्री गणेशनाथ यांनी सांगितले की अशा धार्मिक व सामाजिक उपक्रमांमुळे समाजात एकात्मता आणि बंधुभाव वाढीस लागतो। पुढील काळातही ही परंपरा अधिक उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात सुरू ठेवण्याचा आमचा संकल्प असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले। गुरुवर्य हिरालालजी महाराज यांच्या 9व्या पुण्यतिथीनिमित्त आज या ठिकाणी गोरक्षनाथ मंदिरावरती भव्य भंडाऱ्याचे आयोजन केलेले आहे। आज या ठिकाणी माझ्या मते आज पूर्ण 9 वर्ष झाले, 9 वर्ष या मंदिराला झाले आणि या ठिकाणी त्यांच्या परिवाराच्या वतीने गणेश चव्हाण यांच्या परिवाराच्या वतीने नाथ परिवाराच्या वतीने या ठिकाणी भंडाऱ्याचे आयोजन केलेले आहे। या ठिकाणी उपस्थित सर्व भाविक या ठिकाणी भंडाऱ्याचा लाभ घेत असतात दरवर्षी। तर अत्यंत चांगला उपक्रम आज त्यांचे बंधू आपले विजय महाराज चव्हाण यांनी मोफत नेत्र तपासणी आणि चष्म्याचे वाटप पण या ठिकाणी त्यांनी कार्यक्रम हा पण कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता। तर त्यांच्या परिवाराच्या वतीने असे भव्य कार्यक्रम या ठिकाणी ते आयोजित करत असतात आणि
या माध्यमातून ते जनतेची सेवा करत असतात. मी माझ्यातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. योगी सूरजनाथ गुरु बुद्धनाथ जी, यहाँ हम हीरा महाराज के गुरु बीजनाथ, हीरा महाराज, हीरानाथ महाराज गुरु बीजनाथ जी, इनके बरसी में सहभागी है हर साल के सालाबाद के प्रमाण से। और यहाँ जो ये सारे समाज को लेकर जितने भी दीन धर्म वाले हैं, अनेक वर्ग से है, उनको लेकर के यहाँ ये कार्यक्रम होता है, समता बंधुता के साथ, दया करुणा के साथ, सिद्ध बुद्ध संज्ञान के साथ में। और आपको इस बाबत में जो भी पूछना है आप पूछ सकते हैं, और जैसा आप पूछेंगे तो उतनी बातें प्रकट। ठीक है, ठीक है। तो नाथ सिद्ध पंथ का जो मूल सूत्र है, संज्ञान है, सीख है, वो अलख निरंजन अवधू है। योग अलख विज्ञान या योग अलख विज्ञान है। अलख निरंजन अवधू सिद्धों की बानी है। योग अलख विज्ञान ये गोरख की देशना है। अलख निरंजन अवधू ये भी गोरख की देशना है। और गोरख की देशना, सिद्धों की देशना, गोरख की शब्दी में ऑथेंटिक प्रामाणिक है। बाकी भले उनके नाम पर कितनी ही कविता विकल्पनाएं ग्रंथ है, उनका कोई महत्व नहीं है। वह जैसी नवनाथ भक्ति सार है, सिद्ध सिद्धांत पद्धति है, कुलार नवतंत्र है, ज्ञान निर्णय वगैरह वगैरह ऐसी कथा कहानियों का जंजाल। तो ये अलख निरंजन अवधूत क्या है, इसको हम समझते हैं मूल सूत्र को। शब्दों को चीर फाड़ करेंगे तो उनका संज्ञान समझ में आएगा, कोई कल्पना की बात नहीं, जरूरत नहीं। अलख शब्द यह अधिक लख इस तरह से है, और लख शब्द लखना से है। लखना मतलब देखना, पुरानी हिंदी में, आज भी डिक्शनरी में वही अर्थ है। लखना मतलब देखना। सो लख लखित, लखा हुआ मतलब देखा हुआ, जाना हुआ। तो देखा हुआ, जाना हुआ जो होता है वो मेमोरी होता है, रिकॉर्ड होता है, फास्ट टाइम डाटा होता है, जो एक मन मगज के छोटे से हिस्से में भरा हुआ होता है। उसकी अपनी दुनियादारी में जगह है, मगर वो वर्तमानता पर कभी नहीं आ सकता। सो उससे ज्ञान के लिए वर्तमानता से ही जीवन सीख संभव है। विचार से काल की सीख संभव है, जीवन गति की यथाभूत नहीं। सो विचार से काल से मुक्तता, देखे हुए जाने हुए से मुक्तता, मतलब अलख अलख संज्ञान। So sense of freedom from the known by knowing its place in daily life and its limit psychologically. पहला शब्द अलख, क्लियर। दूसरा शब्द है सिद्धों के मूलभूत सूत्र में निरंजन। वह शब्द भी नि अधिक रंजन, नि अधिक रंज, नि अधिक अंजन, इस तरह से बना हुआ है। तीनों का अर्थ मूलतः एक ही है। निरंजन मतलब तृष्णा रहित, रंग रहित। निरंजन मतलब दोष रहित, मल रहित। और निरंज मतलब दुख रहित। तो ज्ञात से मुक्त चेतना, अलग संज्ञानी चेतना वर्तमानता में जीने की कला होने से निरंजन होती है, दुख रहित, काल रहित, मल रहित, तृष्णा रहित होती है। सो वो निरंजन चेतना वर्तमानता, प्रेजेंस जीने की कुशलता। भाव पौना की भाषा विश्व भाषा है, शब्दों की भाषा है अनेक है। कुत्ते बिल्ली की भाषा होती है, मराठी, हिंदी, चाइनीज, अरबी, फारसी वगैरह वगैरह, मगर भाव पौना की भाषा एक ही, अस्तित्वगत है, पूरे विश्व में एक है, सभी जीवों में एक है। और वह भाषा समझने में, हम दूसरे के भाव पहचानने में, जानने में गलती कर सकते हैं। अपने भीतर क्या भाव पाना है, भाई क्रोध, करुणा, प्रीति, ये जानने में कोई गलती होने की कुदरतन कोई संभावना भी नहीं होती। सो वो भाव पाना की भाषा समझना, अलग संज्ञान के साथ वर्तमानता निरंजन चेतना है, उसको कुशलता के साथ इस भाव पाना की भाषा में फोकस करें, सांस के साथ, इस वेदना के साथ, या जो भी गुंजन चल रहा है भीतर बाहर, बार बार वर्तमानता में आते हुए जिए, तो उससे चित्त का अवधूलन होता है। अवधूत, तीसरा शब्द अवधूत, तीनों बातें एक ही है। और अवधूत शब्द से है चित्त का धोना, जो क्रोध, भीति, करुणा, प्रीति अनेक प्रकार से उबलती है, वो किस तरह से रिकॉर्ड होती है, किस तरह से धम्मो धू अवधू, धू तत्व, धूत तत्व, धूने का तत्व जो अस्तित्वगत है, जिससे चित्त का अवधून होता है, प्रेजेंस ऑफ द माइंड, जो बोधि का जागना, उसमें अनित्य बोध, अलग संज्ञान। तो वो धू अवधू तत्व समझना, और इस तत्व से जीना, जो जीने वाला है वो भी अवधू है, और जो उस तरह से जीने का तत्व है जो अस्तित्वगत है, उसको समझ कर जीने की बात, वो तत्व समझना, ये दोनों बातें एक समान गति है। सो अलख निरंजन अवधू। और इसी तरह से गोरखनाथ, कोई इस ध्यान ज्ञान के पथ में कोई आधिकारिकता नहीं होती, किताबी आधिकारिकता नहीं होती,
जो कहीं बात है गोरख की, बुद्ध की, सिद्धों की, किसी की भी हो, मेरी कही यदि सही है गलत है, आपको चीर फाड़ करके देखने का अधिकार है। और इसमें फिर अधिक तत्ते गुरु बोलीबा, हीन तत्ते चेला, मन मान है तो संगी रमाओ, नहीं तो रमाओ अकेला। दूसरी बात, व्यवस्था से गुरु चेला ठान मान, तत्सु अलग संज्ञान ज्ञान। आज सालाबाद प्रमाणे 90 पुण्यतिथी आज ओम श्री गोरखनाथ मठ नाथ सिद्ध बुद्ध परिवार या ठिकाणी 90 पुण्यतिथी साजरी होत आहे। आणि दर सालाबाद प्रमाणे दरवर्षी इथं भव्य भंडाऱ्याचं आयोजन होत असतो। गजराज नगर ओम शिव गोरखनाथ मठ गजराज नगर या ठिकाणी। आणि त्याचप्रमाणे भिंगार येथे भिंगार नाला येथे ओम शिव आस्थाना या ठिकाणी सुद्धा आजच्या या पुण्यतिथी निमित्त भरपूर असे एक सामाजिक कार्यक्रम केले जात असतात। आणि आज त्या ठिकाणी नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप आयोजन केलेलं आहे। तरी त्या ठिकाणी भरपूर भाविकांनी लाभ घेतलेला आहे तिथे बी। आणि या ठिकाणी सुद्धा गजराज नगर ओम श्री गोरखनाथ मठ या ठिकाणी सुद्धा भरपूर असे चांगले कार्यक्रम होत असतात। आणि इथून पुढे असंच आमचं जे सिद्ध बुद्ध नाथ परिवार आहे हे असेच आम्ही सामाजिक कार्यक्रम आमचे गुरु योगी सूरजनाथजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही असे करत राहू आणि करतच राहणार आहोत। आणि आमच्या कार्यक्रमाला भरपूर साथ देणारे आमचं जे नाथ परिवार आहे, मग ते थोरात साहेब असतील, मंगेशनाथजी महाराज असतील, कैलासनाथजी असतील, परत आमचे हे असे बंधू आहे। आणि याच्यात आम्हाला भरपूर साथ देणारे आमचे माननीय रत्नामामा कावरे, त्याचप्रमाणे इथले आमचे नगरसेवक सुनील शेठ त्रिंबके असतील, त्याचप्रमाणे बबलू शेठ सूर्यवंशी, अशा सगळ्यांचा आम्हाला या चांगला साथ असतो। आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली असेच आम्ही विविध कार्यक्रम असेच करत राहतो आणि करत राहू पण। आणि हिरा महाराजांच्या बाबतीत सांगण्याचा थोडक्यात उद्देश असा आहे का त्यांनी भिंगार या ठिकाणी ओम शिव गोरखनाथ आस्थानाची स्थापना त्यांच्या हाताने झाली होती। आणि हिरानाथ महाराज यांचे गुरु महंत योगी बीजनाथजी महाराज, तर त्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी ती स्थापना झालेली होती। असे कार्यक्रम चालूच राहतात। आणि हिरा महाराजांचे 12-12 वर्षाचे 3 तप झाले, 2 तप 12-12 वर्षाचे असेच झाले। आणि एक जो 12 वर्षाचा तप आहे, अर्धांग वायू असताना न चालता येताना सुद्धा ते जाऊन तिथं कुणी भक्त लोक घेऊन जायचे आणि ते तप त्यांनी ते अशा परिस्थितीमध्ये पूर्ण केलेलं आहे। तर करत राहू असंच। आणि